मी प्रथमतः या ठिकाणी विनंती करेन एक ग्राउंड क्रमांक 1 वर जो सामना होणार आहे सर्व महिला खरं तर मी नाम उल्लेख करेन पशिताई पाटील तालुका महिला संघटिका शिवसेना परवीन खान उपतालुका महिला संघटिका सरिता हनुमान पाटील शिव अंगणवाडी सेना भिवंडी तालुका अध्यक्ष आणि अक्षता लाड मॅडम युवती सेना आणि त्याचबरोबर संपूर्ण महादेवी महिला मंडळ मी आपल्याला विनंती करतोय की आपण मैदान क्रमांक 1 कडे यावं। त्या ठिकाणी दोन्ही संघांची प्रथमतः ओळख केली जाईल आणि त्याच ठिकाणी जो महिलांचा सामना होणार आहे त्यांचा टॉस तिथेच केला जाणार आहे। धन्यवाद सर। क्रीडांगण क्रमांक 4 वर अ गटाचा होणारा सामना जय खांदेश्वर आनकरपाडा माऊली मंडळ ठाणे या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच महेश पाटील विद्याप्रसारक केवनी दिवे लव लाईन काल्लेर ब गट विजय काल्लेर जय बजरंग नांदिवली अ गट अष्टविनायक केवनी दिवे ओम कल्याण अ गट। 8 संघांना आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे। धन्यवाद सर। धन्यवाद। त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत दशरथ म्हात्रे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य तसेच या संपूर्ण स्पर्धेचे निरीक्षक म्हणून ज्यांची भूमिका आज आपल्याला बघायला मिळाली आहे त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी मंडळाचे सदस्य चिंतामण पाटील मी आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं। नवनाथ पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत जे शाखा प्रमुख आहेत आपलं देखील आम्ही मनस्वी हार्दिक स्वागत करतोय। तत्पूर्वी हा सन्मान या ठिकाणी केला जाईल दशरथ म्हात्रे अर्थातच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आणि या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून त्यांची भूमिका आपल्याला बघायला मिळाली आहे। चिंतामण पाटील मंडळाचे सदस्य त्यांच्या शुभास्या सन्मान केला जातोय। तसेच पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत अर्थातच शशिकांत ठाकूर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सचिव यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। मी पुन्हा एकदा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य तसेच वीर तानाजी क्रीडा मंडळ कमिटीचे सदस्य देवानंद पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शशिकांत ठाकूर यांना आपण सन्मानित करावं। मेगा स्क्रीनवर तुम्ही हा दृश्य पाहतायत अर्थातच शशिकांत ठाकूर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सचिव यांना सन्मानित केलं जात आहे। तसेच राष्ट्रीय खेळाडू अरुण म्हात्रे एअर इंडियासाठी देखील ते खेळले आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जात आहे। मी विनंती करेन मंडळाचे सदस्य नितीन पाटील आपण आपल्या शुभास्ते अरुण म्हात्रे सरांना सन्मानित करावा। राष्ट्रीय कबड्डीपट्टू अर्थातच एअर इंडियासाठी देखील त्यांना खेळताना आपण पाहिलं। अरुण म्हात्रे यांचा शुभ सन्मान वीर तानाजी चषक 2024 ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तुम्ही कबड्डीचा महासंग्राम पाहतायत। कबड्डी कबड्डी श्वास कबड्डी ध्यास कबड्डी भिडाल तर पुढे जाल आणि खऱ्या अर्थाने ही टॅगलाईन ह्या स्पर्धेची आपल्याला बघायला मिळाली आहे। तसेच नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती दापोडे गावचे प्रथम नागरिक विकी पाटील साहेब मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। विद्यमान सरपंच ग्रामपंचायत दापोडे विकी पाटील साहेब आपलं पुनश्च एकदा वीर तानाजी चषकामध्ये मनस्वी हार्दिक स्वागत। तसेच महादेवी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या श्रीमती सरलाताई तुळशीराम पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। कुंदन पाटील यांच्या मातोश्री तसेच आपण पाहतोय या ठिकाणी त्यांच्या सोबतच संपूर्ण महादेवी महिला मंडळातील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब आपलं देखील मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत। माजी पंचायत समितीचे सभापती प्रकाशजी भोईर साहेब आणि तसेच विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आपलं देखील सहर्ष स्वागत आणि संजय पाटील साहेब आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। अनंत शेलार सर आपलं देखील
उपतालुका प्रमुख शिवसेना अनंत शेलार साहेब आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत असेल वीर तानाजी चषक 2024 या स्पर्धेमध्ये. माऊली मंडळ ठाणे चला तर करा. माऊली मंडळ ठाणे क्रीडांगण क्रमांक 4. तसेच पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रोशन म्हात्रे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आहेत. रोशन म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजू काथोड पाटील मंडळाचे सदस्य आपण आपल्या शुभाचे रोशन म्हात्रे यांना सन्मानित करावं. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आहेत रोशनजी म्हात्रे. आणि खरं तर ही स्पर्धा तुम्ही पाहतायत ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही कबड्डी स्पर्धा आहे. डिस्ट्रिक्ट लेवलची स्पर्धा, पुढे स्टेट लेवल, त्याच्यानंतर नॅशनल, अशा अनेक स्टेप्स तुम्हाला पार पाडाव्या लागत असतात पुढे जाण्यासाठी. मात्र हा प्लॅटफॉर्म आज वीर तानाजी क्रीडा मंडळानं आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित करून दिलेला आहे. आणि दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सन्माननीय योगेश शेठ म्हात्रे साहेब आणि तसेच रणधीर शेठ म्हात्रे मी आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय वीर तानाजी चषक 2024 या स्पर्धेमध्ये. युथ आयकॉन, युवकांचे प्रेरणास्थान खऱ्या अर्थानं आर के बिल्डर्स कडे पाहिलं जातं आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत असेल. वेलकम. तसेच पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्येष्ठ समाजसेवक दशरथ भास्कर पाटील काकांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश पाटील यांना विनंती करेन. क्या बात आहे. आणि क्रमांक 4 सरपंच तसे आपण पाहतोय दशरथ भास्कर पाटील यांच्याविषयी बोलायचं झालं तर वीर तानाजी क्रीडा मंडळाचे माजी कबड्डीपटू आहेत. क्रमांक 4 लाईन अप करायचा खेळाडूंना आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मुकेश पाटील मंडळाचे उपाध्यक्ष आपण आपल्या शुभास्ते दशरथ काकांना आपण सन्मानित करावं. खऱ्या अर्थानं दापोडे गावाला खेळाचा वारसा लाभला आणि तो वारसा जपण्याचं काम आज दापोडेतील युवक करत आहेत. ही फार मोठी गोष्ट. मैदान क्रमांक 4 सर 1 मिनिट फक्त आपण पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. सन्माननीय दशरथ भास्कर पाटील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि तसेच माजी कबड्डीपटू वीर तानाजी क्रीडा मंडळाचे त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जात आहे. या ठिकाणी पाहू शकता मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर लगेचच आपण भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय प्रकाश भोईर साहेबांचा सन्मान मी मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद जयराम पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान केला जात आहे. अर्थातच माजी सभापती प्रकाशजी भोईर साहेब आणि विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्यांचा सन्मान या ठिकाणी प्रल्हाद पाटील मंडळाचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जात आहे. धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा अ गटाचा सामना अष्टविनायक दिवे ओम कल्याण. चला तरा करा आपणास केल्यासाठी तिसरा पुकार अष्टविनायक दिवे ओम कल्याण. यानंतर लगेचच आपण नुकतंच ज्यांची आमच्या तिसऱ्या दिवशी उपस्थिती लाभली असे भिवंडी तालुका उपतालुका प्रमुख सन्माननीय अनंत शेलार साहेबांचा मी मुख्य व्यासपीठावर सन्मान घेत आहोत. मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मुकेश नारायण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख सन्माननीय अनंत शेलार साहेबांचा सन्मान करायचा आहे. आणि या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो. अनंत शेलार साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी मुकेश पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो अनंत शेलार उपतालुका प्रमुख शिवसेना भिवंडी अनंत शेलार यांना सन्मानित केलं जात आहे.
त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी त्यानंतर करणार आहोत. नुकतीच आम्हाला ज्यांची उपस्थिती लाभली असे सन्माननीय कार्यकर्ते संजय पाटील साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर मी मंडळाचे सदस्य सन्माननीय सत्यवान परशुराम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करायचा आहे. ज्यांची आम्हाला नुकतीच उपस्थिती लाभली असे संजय पाटील साहेब कार्यकर्ते यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जातोय संजय पाटील साहेब कार्यकर्ते. यानंतर क्रीडांगण क्रमांक 4 वर कैलासवासी हरिश्चंद्र बुवा या नावाने जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावर खेळाडूंची ओळख परेड करण्यासाठी नुकतंच ज्यांची आम्हाला उपस्थिती लाभली असे भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय प्रकाश भोईर साहेब, त्यानंतर सन्माननीय राष्ट्रीय खेळाडू अरुण म्हात्रे साहेब, त्यानंतर सन्माननीय शशिकांत ठाकूर साहेब, त्यानंतर उपतालुका प्रमुख अनंत शेलार साहेब, त्यानंतर संजय पाटील साहेब या मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की क्रीडांगण क्रमांक 4 कैलासवासी हरिश्चंद्र भाऊ पाटील या नावाने क्रीडांगण जे ओळखलं जाते त्या कबड्डी खेळाडूंची ओळख परेड करून घेण्यासाठी आपण जायचं साहेब. त्यानंतर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य रोशन म्हात्रे साहेब आपणास देखील विनंती करतो. नक्कीच या ठिकाणी संजय पाटील साहेबांचा सन्मान केला जात आहे आणि क्रीडांगण क्रमांक 4 स्वर्गीय हरिश्चंद्र बुवा अर्थात त्यांच्या नावानं हे क्रीडांगण आहे त्या ठिकाणी आमचे संपूर्ण अतिथी देखील या ठिकाणी जातील आणि त्यांच्या शुभास्ते टॉस ही आपण त्याच ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघांची ओळख परेड तिथे केली जाईल. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा अ गटाचा सामना अष्टविनायक दिवे ओम कल्याण या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच आनंद पाटील, पंच जितेश नाईक, पंच सुनील दरे, गुणलेखक मोनिश पाटील, तिसरी चढाई संदेश पाटील, टायमर मशीन आकाश पाटील. तसेच पुढील सन्मान आपण करणार आहोत. नवनाथ पाटील शाखा प्रमुख सावध या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जात आहे. मी मंडळाचे सदस्य संजू पाटील आपणाला विनंती करेन की आपल्या शुभास्ते नवनाथ पाटील शाखा प्रमुख सावध यांचा आपण सन्मान करावा. नक्कीच आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. शाखा प्रमुख सावध नवनाथजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. यानंतर या कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दापोडे गावातील ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय रमेश सकाराम मुकादम साहेब यांनी देखील आम्हाला व्यासपीठावर उपस्थिती दिलेली आहे. मी मंडळाचे सदस्य सन्माननीय विकास पाटील यांना विनंती करतो की ज्येष्ठ समाजसेवक ग्रामस्थ सन्माननीय रमेश सकाराम मुकादम साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर सन्मान करायचा आहे. फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहतो आज गजबजून गेलेलं हे व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतंय. संपूर्ण अतिथींचा आपण स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कबड्डीचा महासंग्राम 60वं वर्ष एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ आयोजित वीर तानाजी चषक 2024. संपूर्ण अतिथींच्या शुभाशय आपण खऱ्या अर्थानं संपूर्ण खेळाडूंची ओळख परेड केली, टॉस संपन्न केले. फार मोठ्या संख्येने खरे तर आज व्यासपीठ हे गजबजून आलेलं तुम्हाला पाहायला मिळते. आणि चला आपण आता थोडक्यात आपल्याकडे वेळ आहे तर ऐकूया सूरज पाटील यांची दमदार कॉमेंट्री. कम ऑन. मी तालुका महिला संघटक फशीताई यांना विनंती करतो 2 मिनिटे थांबायचं आहे आपण. हॅलो चेक. आजच्या वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित चेक वीर तानाजी चषक 2024 मध्ये हॅलो चेक 2024 मध्ये आमच्या महादेवी महिला मंडळाच्या संपूर्ण कार्यकर्त्या आपण व्यासपीठावर पाहत आहोत.
आपल्या शुभ हस्ते सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान करायचा आहे। आपल्या शुभ हस्ते महादेवी महिला मंडळ अध्यक्ष कामिनी दुर्वण पाटील, महादेवी महिला मंडळाच्या माजी कार्यकर्त्या श्रीमती सरलाताई तुळशीराम पाटील, सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो आपण एकत्रितरित्या पुढे यायचं आहे। माजी अध्यक्ष प्रियंका नरारी पाटील, माया देवानंद पाटील, संजीवनी रोहिदास पाटील, सर्व महादेव महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढे यायचं आहे। मी महिला संघटक सन्माननीय फशीताई पाटील मॅडम यांना विनंती करतो आपण संपूर्ण आमच्या महादेवी महिला मंडळाचा आपल्या शुभाचे सन्मान करायचा आहे। वेलकम सदानंद म्हात्रे। या ठिकाणी आपण पाहतोय कालवार गावचे दिग्गज 40+ चे खेळाडू सिक्सर किंग सदानंद म्हात्रे यांचा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत आणि इथे मॅच ठाणे विरुद्ध पाहू शकता आपण। तसेच या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी फशीताई पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते संपूर्ण महादेवी महिला मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणी संपूर्ण मंडळाचे या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत। बघूया आता मात्र रेड चा प्रयत्न डोंबिवलीकडनं ठोसा सामना दाखवतील का? 4 मिनिटं अजून बाकी आहेत, खेळ होईल। पुढच्या लोन वर मॅच देणार का लोन, सांभाळणार का शिवते ठाणे? आणि पॉइंट डोंबिवली। ठाण्याच्या कोर्टमध्ये 4 खेळाडू राहत आहेत। मॅच भरणार संपूर्ण माधुरी गवंडी नॅशनल कबड्डी प्लेअर रेड वर। क्रीडांगण क्रमांक 3 अष्टविनायक दिवे ओम कल्याण अ गट आपणास वारंवार पुकार देऊन क्रीडांगणाचा ताबा घेते। चला तर करा अष्टविनायक दिवे ओम कल्याण क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना। तसेच पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। नुकतंच ज्या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांमध्ये शुभ आगमन झालेलं आहे, अर्थातच आरके बिल्ड डेव्हलपर्सचे सन्माननीय योगेश शेठ म्हात्रे साहेब, युथ आयकॉन युवकांचे प्रेरणास्थान योगेश शेठ म्हात्रे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। आणि हा सन्मान करण्यासाठी वीर तानाजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कुंदन पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते योगेश म्हात्रे साहेबांचा सन्मान करावा। मेगा स्क्रीनवर लगेचच तुम्हाला हा फोटो बघायला मिळतोय। माननीय श्री योगेश म्हात्रे साहेब प्रोप्रायटर आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। मी विनंती करेन मंडळाचे अध्यक्ष कुंदन पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते योगेश म्हात्रे यांना सन्मानित करावं। तर मुख्य मंचावर सुप्रसिद्ध उद्योजक आरके बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोपरायटर माननीय योगेशजी म्हात्रे साहेबांचा शाही सन्मान मुख्य मंचावर कुंदनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होते। वीर तनाई चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। दापोडेच्या या नगरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा वीर तनाई चषक 2024 दापोडेकरांची पाहतायत। धन्यवाद। त्यानंतर पुढील सन्मान रणधीर शेठ म्हात्रे आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर युथ आयकॉन आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मंडळाचे सदस्य देवानंद पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रणधीर शेठ म्हात्रे यांना आपण सन्मानित करावं। खरं तर आपण पाहतोय युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। फार लवकर ग्रोथ बिझनेसमध्ये जर कोणी केले असेल तर रणधीर म्हात्रे साहेब, अर्थातच ही संपूर्ण त्रिमूर्ती आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत देवानंद पाटील यांच्या शुभ हस्ते। आणि सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहू शकता युनिव्हर्सल लॉजिस्टिक पार्क ही संपूर्ण तुम्ही ग्लोबल इंडस्ट्रियल पार्क पाहतात। त्याच्यानंतर अनेक सारे कंपनीज मध्ये पार्टनरशिप त्यानंतर ओनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची। हा मॅप तुम्ही पाहतात, ठिकठिकाणी वेअर हाऊस अष्टविनायक केवणी दिवे ओम कल्याण पुरुष अ गट, ओम कल्याण टीम अष्टविनायक केवणी दिवे ग्राउंड नंबर 3 वर हजर राहायचे। तिसरा पुकार। धन्यवाद। शेवटची 2 मिनिटं या ठिकाणी आपण पाहते उपस्थित पाहुण्यांमध्ये दशरथ गुरुजी साहेब आलेले आहेत। खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक वरिष्ठ आता नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते दशरथ गुरुजी सरांना आपण विनंती करूया
की थोडक्यात आपण या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त कराल. साहेब, या मंडळाला एकंदरीत 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. एक गाव एक मंडळ, महाराष्ट्रामध्ये एक मात्र असं गाव असेल की जिथे एका नावानं एका मंडळाने ही सर्व कामं हाती घेतलेली आहेत. काय सांगाल या कबड्डीच्या स्पर्धेविषयी आणि या मंडळाविषयी? नक्कीच आपण जो उल्लेख केला त्यात सगळंच आलं. 60 वर्ष जेव्हा एखादं मंडळ काम करत आहे, निश्चितच ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. आणि या मंडळाचं नाव आहे वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. राजे शिवछत्रपतींचे एक वीर सेनानी, त्यांच्या नावानं आज या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या संपूर्ण वीर तानाजी मंडळाचं व्यासपीठावर उपस्थित सगळे जे पाहुणे आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने वीर तानाजी क्रीडा मंडळाला त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की अशा प्रकारच्या स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. खरं तर कुस्ती आणि कबड्डी ही महाराष्ट्राच्या मातीतला एक रांगडा खेळ, आणि आपण जो प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे याच्यामध्ये आपलं यश याच्यासाठी आहे की आपण तरुणांना कबड्डीसारखे खेळामध्ये प्रोत्साहित करता, त्यांना खेळण्यास भाग पाडता. मला 100% विश्वास आहे की कबड्डी आणि कुस्ती खेळणारी जी मुलं आहेत ही 100% निर्व्यसनी असतात. दारू, गुटखा, सिगरेट या सगळ्यापासून लांब असतात. कारण अशा प्रकारचा खेळ खेळण्यासाठी अंगामध्ये रग असावी लागते, धग असावी लागते. आणि तरुणाईचा हा जोश आपण अशा प्रकारे वाढवताय, त्याबद्दल या मंडळाचं संपूर्ण व्यासपीठाच्या वतीने पुनश्च एकदा धन्यवाद त्यांना देतो. आणि मराठ्यांची पोरं आपण नाही भिणार मरणाला, सांगून गेला कुणी मराठा शाहीर अवघ्या विश्वाला, तीच आमची जात मराठी मळवट भाती भवानीचा. अशा प्रकारे मराठ्याचं शौर्य, मराठ्याचं अभिमान बाळगणाऱ्या या संपूर्ण तरुणांना मी धन्यवाद देतो. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. अत्यंत जबरदस्त या ठिकाणी मनोगत व्यक्त केल्या दशरथ गुरुजी यांनी. अवघं आपण पाहतोय स्वराज्याचं स्वप्न साकारण्यासाठी महाराजांच्या शब्दाखातीर एक यूर योद्धा अर्थातच नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंनी आपला संपूर्ण आयुष्य पणाला लावलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नावानं हा मंडळ तुम्ही पाहतायत, वीर तानाजी क्रीडा मंडळ. यानंतर लगेचच व्यासपीठावर नुकतंच ज्यांची आम्हाला उपस्थिती लाभली असे दापोडे गावचे प्रथम नागरिक, विद्यमान सरपंच सन्माननीय विकी चंद्रकांत पाटील साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर मी सन्मान घेत आहोत. शिवतेज ठाणे प्रतिनिधी माईकशी संपर्क साधा. शिवतेज ठाणे प्रतिनिधी माईकशी संपर्क साधा. दरम्यान आपण या ठिकाणी पाहतोय दशरथ गुरुजी या स्पर्धेमध्ये आपण आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केलात, त्याबद्दल मी आपलं पुनश्च एकदा शतशः आभार व्यक्त करीत आहोत. वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं त्यानंतर लाभले. आमचे माजी खेळाडू सन्माननीय दशरथ काका यांनी देखील आमच्या या कबड्डी स्पर्धेला भेट दिली. खरोखरच आमचा आनंद दुगुणित केला, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. तसेच आपण पाहतोय फशीदाई पाटील आणि त्यांच्या संपूर्ण ही मंडळी जे महिला वर्ग आवर्जून उपस्थित राहिले त्यांचेही आपण आभार व्यक्त करूया. त्यानंतर पुढील सन्मान दापोडे गावचे प्रथम नागरिक, विद्यमान सरपंच, यंग अँड डॅशिंग विकी चंद्रकांत पाटील यांचा आपण सन्मान आपल्या व्यासपीठावरती करत आहोत. मी मंडळाचे सदस्य विकास पाटील आपणाला विनंती करेन की आपण आपल्या शुभाचे विकी पाटील सरपंच साहेब ग्रामपंचायत दापोडे यांना आपण सन्मानित करावं. सुमित कुमार गुंदेवली, स्वर्गीय प्रवीणदादा पुरणे, रॅडिकल ठाकराचा पाडा प्रतिनिधी माईकशी संपर्क साधा. जे क्रीडांगणमध्ये प्रेक्षक उभे आहेत त्याही जरा स्टेजवर येऊन बसावे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता मेगा स्क्रीनवर हा संपूर्ण महादेवी महिला मंडळ आणि त्यातील संपूर्ण सदस्य, अध्यक्ष, सर्व सभासद तुम्हाला पाहायला मिळतात या मेगा स्क्रीनवर.
उमेन्स कबड्डीच्याही मॅचेस खरं तर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय आगमन झालेलं शुभ आगमन झालेले आहे मोहन गायकवाड साहेब उपतालुका प्रमुख तसेच सह्याद्री पतसंस्थेचे सन्माननीय संचालक सन्माननीय अनंता त्यानंतर याच्या तिसऱ्या दिवशी सन्माननीय शाखा प्रमुख दिलीप पाटील साहेबांचं देखील मी वीर तानाजी क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मोहन गायकवाड साहेब आणि त्यांच्यासोबतच तुम्ही पाहता दिलीप पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. जे शाखा प्रमुख आहेत सारंगावचे मोहनजी गायकवाड आपलं मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. पुढील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. तसेच माजी उपसरपंच दापोडे संध्या गणेश पाटील मॅडमचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. वीर तानाजी चषक 2024 या स्पर्धेमध्ये. धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना विद्याप्रसारक दिवे लव लाईन काल्लेर ब गट. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना विद्याप्रसारक दिवे लव लाईन काल्लेर. क्रीडांगण क्रमांक वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 मध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर आम्हाला नुकतीच ज्यांची उपस्थिती लाभली असे कालवार गावचे समाजसेवक व 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि दापोडे गावावर ज्यांचं नितांत प्रेम असे आमचे सदानंद म्हात्रे साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. मी मंडळाचे सदस्य सन्माननीय मनोज पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे सन्माननीय समाजसेवक कालवार सदानंद म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभासे करायचा आहे. त्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय भूषण भोईर काल्हेर गावचे समाजसेवक आपणास देखील विनंती करतो वीर तानाजी चषक 2024 मध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर सन्मान होत आहे कालवार गावचे समाजसेवक सन्माननीय सदानंद म्हात्रे साहेबांचं. पाहतोय स्वागत आणि सन्मान केला जात आहे. सदानंद म्हात्रे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू कालवार 40+ आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना अष्टविनायक दिवे ओम कल्याण. अष्टविनायक दिवे हा हजर आहे. ओम कल्याण चला तरा करा. क्रीडांगण क्रमांक 1